नमस्कार मंडळी. मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवरती आपलं परत एकदा स्वागत आहे. मंडळी, अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे. जर आपल्याला शेळी पालन करायचं असेल, मेंढी पालन करायचं असेल किंवा कुक्कुटपालन करायचं असेल तर याची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 या योजनेच्या अंतर्गत हे अर्ज सुरू झालेले आहेत. आता हे अर्ज कोणत्या व्यक्तीला करता येणार आहेत, कागदपत्र काय लागणार आहेत आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, लाल बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ जरा मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका. मंडळी, ज्या अर्थी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला काही योजना चालू करण्यात आल्या होत्या, काही फॉर्म सुरू झाले होते. जसं की पिंगलर असेल त्याचे अर्ज सुरू झाले होते, ड्रीप असतील त्याचे देखील अर्ज सुरू करण्यात आले होते, AC कार्डसाठी PVC पाईप याचे सुद्धा अर्ज सुरू झाले होते, बांबू लागवड असेल त्याचं देखील अर्ज सुरू झाले होते. 7 लाखाचं रुपये अनुदान हे बांबू लागवडसाठी आपल्याला दिले जाणार होतं. प्रति हेक्टरी त्याच्या अनुदानाची रक्कम आपल्याला दिली जाणार होती. म्हणजे एका हेक्टरला बांबू लागवड जर आपण केले तर आपल्याला 7 लाख रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार. अशा पद्धतीचे अर्ज सुरू झाले होते. आणि त्यानंतर विहिरीचे देखील अर्ज किंवा दुरुस्तीचे अर्ज हे देखील सुरू करण्यात आलेले AC कार्डसाठी. ओपनसाठी सध्या सुरू झालेले नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे आता जी काही प्रक्रिया असेल, शेळी आणि मेंढी आणि कुक्कुटपालन हे देखील अर्ज सुरू करण्यात आलेले. आता हे जे काही अर्ज असतील ते फक्त भूमिहीन शेतकऱ्यांसाठीच सुरू झालेले आहेत. म्हणजे जर आपल्याकडे जमीन नसेल, एकही गुंठा जमीन नसेल तर त्याचा अहवाल म्हणजेच तलाठी यांच्याकडून आपल्याला भूमिहीन प्रमाणपत्र घ्यायचं आहे. आता भूमिहीन प्रमाणपत्र घेतल्यानंतर माही सेवा केंद्र या ठिकाणी जायचं आहे. आणि माही सेवा केंद्र या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड, राशन कार्ड आणि त्याचबरोबर जे काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल ते द्यायचं आहे. आणि तुम्ही तलाट्याकडून जे काही अहवाल घेतलेला आहे ते देखील द्यायचं, म्हणजेच भूमिहीनचं प्रमाणपत्र. हे तुम्हाला प्रक्रिया ऑनलाईन करायची आहे. आणि ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला भूमिहीनचं प्रमाणपत्र काही दिवसात मिळेल. 8 ते 10 दिवसात त्याचा कालावधी असतो. ते प्रमाणपत्र आल्यानंतर तुम्हाला परत एकदा माही सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा तुम्हाला जर स्वतःला फॉर्म भरता येत असेल तर ते तुम्ही भरू शकता. अर्ज प्रक्रिया करत असताना तुम्हाला फार्मर ID कंपल्सरी आहे. फार्मर ID शिवाय तुम्हाला कोणत्या प्रकारचा फॉर्म भरता येणार नाही. कोणतं स्प्रिंकलर, ड्रीप आणि PVC पाईप याच्यासाठी. परंतु भूमिहीन जर आपल्याकडे असेल आणि आपल्याला भूमिहीनसाठी जर अर्ज करायचा असेल शेळी मेंढीसाठी किंवा कुक्कुटपालनसाठी तर त्यासाठी आपल्याला फार्मर IDची गरज नाही. आपल्याला आधार नंबर लागणार आहे. आणि तो अर्ज करत असताना आपल्याला ती काही कागदपत्र असणार आहे. भूमिहीनचं प्रमाणपत्र असेल ते लागणार आहे, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पासबुक. आणि जर तुम्ही AC कास्टमधून किंवा इतर कास्टमधून जर असाल तर तुम्हाला ते कास्ट प्रमाणपत्र लागणार आहे. अशा पद्धतीने कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. आणि जे काही अनुदानाची रक्कम असेल ती तुम्हाला दिली जाणार आहे. याचं जे काही अनुदान असेल 10 बोकड, 10 शेळी आणि 1 बोकड अशा पद्धतीने याची प्रक्रिया आपल्याला घेता येणार आहे. आणि त्यानंतर कुक्कुटपालन जर करायचं असेल त्याचे बक्षीस तुम्हाला सुद्धा दिले जाणार आहे. परंतु आपल्याला भूमिहीन प्रमाणपत्र आवश्यक आहे. भूमिहीन प्रमाणपत्र जर आपल्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. जर तुम्हाला DRDचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्यासाठी आपल्याला भूमिहीन प्रमाणपत्राची गरज नसणार आहे. आपल्याला DRDच्या प्रमाणपत्रावर सुद्धा अर्ज करता येणार आहे. आणि अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 अर्थातच 2.0 ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्याचे अर्ज सुद्धा सुरू झालेले. आपण अर्ज करू शकता. जय शिवराय.